दिनांक 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिन कळवण तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यानिमित्त सकाळी चणकापूर येथील हुतात्मा स्मारकात शासकीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमात आमदार नितीन पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी अकुनरी नरेश, तहसीलदार रोहिदास वारुळे, कळवण पोलीस ठाण्याचे पीआय टेंभेकर, अभोणा पोलीस ठाण्याचे पीआय परदेशी, चणकापूर ग्रामपंचायतचे माजी सरपंच ज्ञानदेव पवार यांच्यासह अनेक शासकीय कर्मचारी उपस्थित होते। या कार्यक्रमात आमदार पवार यांनी उपस्थित सर्व आदिवासी बांधवांना जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्या। आपल्या भाषणात त्यांनी तरुणाईला शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले। ते म्हणाले, नवयुवक तरुणांनी शिक्षण घेणे महत्त्वाचे आहे। तरुणांनी इतर वाईट गोष्टींकडे लक्ष न देता शिक्षणाकडे लक्ष द्यावे असा महत्त्वपूर्ण संदेश त्यांनी दिला आहे। हा 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर भारतभर साजरा होतोय। आज या ठिकाणी चणकापूर येथील हुतात्मा स्मारकाची शासकीय पूजा देखील पार पडली। आपण देखील या कार्यक्रमाला हजर होते। काय सांगाल तमाम आदिवासी बांधवांना या आदिवासी दिनानिमित्त आपण काय संदेश देणार? आज 9 ऑगस्ट जागतिक दिनानिमित्ताने मी सर्व माझ्या तमाम आदिवासी बंधू आणि भगिनींना मी शुभेच्छा देतो। ज्या हुतात्म्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलं त्यांनाही मी अभिवादन करतो। आजचा जागतिक दिन सर्वांनी एकदम शांततेत पार पाडावा आणि आजच लोकांनी एक निश्चय करावा की आपण आपल्या मुलींना शिकवावं आणि वाईट प्रवृत्तीपासून मुलांना मुलींना कसं हे करता येईल, जनजागृती करून समाजात कसं चांगलं प्रबोधन करता येईल यासाठी सर्व समाज बांधवांनी प्रयत्न करावा एवढंच मी माझ्या वतीने विनंती करतो। खरं तर आज जी आदिवासी बांधवांची जी तरुण पिढी आहे ती कुठंतरी व्यसनाधीनतेकडे वाटचाल करत आहे। यातून आपण काय तरुण बांधवांना आपण काय संदेश देणार? तरुण वर्गाला मी विनंतीच करेल की आपण कुठल्याही व्यसनाकडे न जाता अधिक शिक्षणाकडे लक्ष द्यावा। आपल्याला नोकऱ्या कशा उपलब्ध होतील, शेती कशी आपली चांगली करता येईल यासाठी विशेष लक्ष द्यावं। जर असं कुठे घडत असेल मुलांमध्ये त्यासाठी मी असे लोकप्रतिनिधी म्हणून प्रशासन पण त्यासाठी प्रबोधन निश्चित करेल। त्यांना त्या गोष्टीपासून प्रवृत्त कसं करता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करू। आदिवासी समाजाची जी संस्कृती आहे ती कुठंतरी लोपत पावत चाललेली आहे। ती टिकवणं गरजेचं आहे आपल्या आरक्षणासाठी। काय वाटतं आपल्याला? लोपत चालली असं म्हणता येणार नाही, फक्त काही प्रमाणात जरा लोक दुर्लक्ष करतात असं मला वाटतंय, पण तसे लोपत असं मला कुठे जाणवलं नाही। जर असं कुठे जर होत असेल त्यासाठी आम्ही निश्चितच सर्व ज्येष्ठ मंडळी असतील समाजातील त्यांना बरोबर घेऊन ती कशी संस्कृती आपली जतन केली जाईल यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत। प्रतिनिधी अनिल पवार, NTV न्यूज मराठी, कळवण, नाशिक।